मित्रांनो, पावसाळ्याच्या नंतर जसं पीक चांगलं येतं तसं गवतसुद्धा खूप चांगलं येतं आणि पिकापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात येत असतं. त्यामुळं जुन्या पारंपरिक पद्धतीने खुरपणं वगैरे ही शक्य नाही होत प्रत्येक पिकात. कारण काय असतं, काही पिकांचं अंतर खूप जास्त असतं आणि पिकापेक्षा जास्त गवताचाच तोडा करावा लागतो, म्हणजे त्याचीच मशागत जास्त करावी लागते. त्यामुळं आपण शॉर्टकटमध्ये काही करू शकतो का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता पूर्वीच्या काळात कसं होतं, जास्त लांब अंतर असल्यावरती डायरेक्ट बैलाची पाळी त्याच्यामध्ये फिरवली जायची. पण आता बैल नाहीत मिळत, म्हणजे टायमाला उपलब्ध होत नाहीत किंवा म्हणजे प्रत्येकालाच अवेलेबल होतील असं नाही. त्यासाठी प्रत्येकच गोष्ट आपण यांत्रिकीकरणात करतो, मग ही सुद्धा करता येते. आता ट्रॅक्टरचं बघायला गेलं तर ट्रॅक्टरमध्ये खूपच जास्त अंतर लागतं आणि त्याच्याही मधलं जर अंतर असेल आपल्या पिकाच्यामध्ये, तर आपण अशा पद्धतीचं एक कोळपणी यंत्र वापरू शकतो. ज्याने काय होतं, मधल्या भेगां म्हणजे दोन लाईनच्या मधलं अंतर जे असतं त्याच्यातलं गवत आपल्याला काढता येतं आणि फक्त दोन झाडाच्या मधलं त्या भेगामधलं आपण हाताने काढू शकतो. थोडंसं म्हणजे कष्ट कमी होतं, वेळ पण वाचतो आणि सगळ्याच दृष्टीने बघायला गेलं तर मातीची वावरी पण जास्त होती. म्हणजे ज्या जमिनीला मोकळेपणा हवा आहे त्या पिकाला, त्याच्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी ते सुद्धा म्हणजे बरीच कामं होतात त्याच्यामध्ये. प्रकारचं यंत्र वापरून आपण कष्ट आणि वेळ वाचवू शकतो, सोबतच खर्च पण कमी करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. तुम्ही गवतातला पिकातला तणतोडा करण्यासाठी कोणती पद्धत वापरता का खुरपणीच करता, ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत